आणि आपण अचानक आपल्याला निमंत्रित केलं तरी ताबडतोब वेळ काढून आलेले आहात त्याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की लोकसभेचं अधिवेशन 16, 17 आणि 18 विशेष स्वरूपामध्ये बोलावलेलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये 2023ला 19 सप्टेंबरला जे नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये मांडला होता. आणि 20 आणि 21 सप्टेंबरला 454 विरुद्ध 2 अशा मतांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकमताने हे विधेयक पास झाले. या विधेयकाच्या नुसार महिलांना 1/3 लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. या बिलाच्या साठी म्हणून ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा जे या महिला या राजकारणात सहभाग वाढावा यासाठीचं जे हे विधेयक आहे त्या विधेयकाला एनडीएमध्ये शिवसेने माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्यात आलेला आहे. किंबहुना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एकनाथजी शिंदे यांनी या संदर्भामध्ये एक पत्रही दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना लोकसभेतल्या आरक्षणामुळे महिलांची समाजामधली निर्णायक भागीदारी, निर्णायक सहभाग हा चांगल्या प्रकारे क्रांतिकारी परिवर्तनात जाऊ शकेल. आणि लोकशाहीच्या मध्ये न्याय, समानता आणि महिला सशक्तीकरण याच्या पद्धतीची प्रतिबद्धता आहे, वचनबद्धता आहे, बांधिलकी आहे ती स्पष्ट होऊ शकेल. त्याच पूर्वी आपण थोडं वळून पाहिलं तर आपल्याला दिसतं की मुस्लिम महिला संरक्षण कायदा आणि त्यासाठी म्हणून तलाक पीडित महिलांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनही केंद्र सरकारने पावलं उचललेली आहेत. तसंच अनेक योजना ज्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, जनधन, उज्ज्वला, मातृत्व लाभ, मिशन शक्ती, पोषण अभियान यामार्फत देखील महिलांना संधी देण्यात आलेली आहे. याखेरीज 317 कलमच्या दृष्टीने राष्ट्रीय एकीकरणाची भूमिका घेतलेली आहे. माननीय शिंदेसाहेबांनी असे म्हटलेले की महाराष्ट्रामध्ये महिला सशक्तीकरणाचं काम देखील चाललेलं असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळालेली आहे. आणि लखपती दीदी किंवा अन्य योजनांनी महिलांचं आर्थिक सक्षमीकरण चाललेलं आहे. एवढं सगळं स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक सुरक्षतेबद्दल बोलत असताना सुद्धा या विधेयकाचा जर का आपण आतापर्यंतची वाटचाल पाहिली तर 1996 पासून खूप मोठा अडथळ्यांचा प्रवास या विधेयकाने केलेला आहे. आणि याला महत्वाचं कारण म्हणजे स्त्रियांच्या विशेषतः राजकीय सामाजिक सहभागाला असणारा छुपा विरोध हे एक महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून 11व्या लोकसभेमध्ये हे 96 साली 12 सप्टेंबर 1996ला हे पहिल्यांदा 81 अमेंडमेंट म्हणून बिल आलं. आणि लोकसभा 96ची खंडित झाल्यावर ते व्यापकच झालं, म्हणजे निरस्त झालं, संपलं. आणि 1996 साली जेव्हा हे विधेयक पहिल्यांदा आलं ती तारीख 12 सप्टेंबर 1996 होती. आणि योगायोग असा आहे की 12 सप्टेंबर माझा वाढदिवस पण आहे. पण त्या वाढदिवसापासून नंतर माझे बरेच वाढदिवस होऊन गेले. त्याच्यानंतर 1998 ते 2003 12व्या आणि 13व्या लोकसभेमध्ये परत ते आणलं गेलं, परंतु पाठिंबा न मिळाल्यामुळे ते रद्द झालं. नंतर 2008 आणि 2010 मध्ये राज्यसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली होती. राज्यसभेत ते पुनर्स्थापित करण्यात आलं. लोकसभेच्या आधी ते राज्यसभेत पुनर्स्थापित करण्यात आलं, पण लोकसभेत ते विधेयक कागद दिला की तो विरोधक फाडूनच टाकायचे सगळा जे बिलाचे विरोधक होते ते. म्हणून ऑनलाईन ते दिलं आणि त्याच्यानंतर ते विधेयक 2014ला मात्र 15व्या लोकसभेचा कालावधी संपल्यावर व्यापकच झालं परत. आणि मग नवीन विधानसभा आल्यावर 2023ला परत त्याला पुनर्जीवन मिळालं, संजीवनी मिळाली आणि ते इंट्रोड्यूस झालं, मंजूर झालं. आता उद्यापासून त्या 23 सालच्या विधेयकामध्ये काय होतं की जनगणना आणखी विविध मतदारसंघांची पुनर्रचना याची सांगड घातलेली होती. तर उद्याच्या दिवसाचं महत्व असं आहे की जनगणना आणखीन विविध लोकसभा विधानसभांची पुनर्रचना याच्यापासून हे बिल आता विधेयक विलग केलेलं आहे. आणि किती आकडा त्याचा असणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सूचना केलेली आहे. अर्थात विधेयकाची संपूर्ण प्रत उद्या ते इंट्रोड्यूस झाल्यावर आपल्याला मिळेल. ते 131वी घटना दुरुस्ती म्हणून उद्या ते येत आहे. आणि त्याच्यामध्ये आपली जी लोकसभा असेल त्या लोकसभेच्या संदर्भामध्ये
35% ह्या आरक्षणाच्या बरोबर त्याची संख्या जी आहे ती निर्धारित केली जाईल आणि त्याच्यामुळे किती प्रमाणामध्ये स्त्रियांना मिळेल प्रतिनिधित्व, तर या संदर्भात देखील त्यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होत असताना काही मुद्दे त्याच्या विरोधाचे मांडले जात आहेत. त्याच्या संदर्भात मला भूमिका घ्यावीशी वाटते की कायमस्वरूपी आरक्षण आता 73 आणि 74व्या घटनेमुळे मिळालं आणि 50% आरक्षण आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थात आहे आणि त्यानुसार महिला महापौर झाल्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिला झाल्या आणि स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेत निवडून देखील आल्या. एक आक्षेप नेहमी घेतला जातो की पतिराजच सगळा कारभार चालवतो, परंतु आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थात आरक्षण मिळाल्यावर म्हणजे 94 सालापासून आतापर्यंत अनेक निवडणुका होऊन गेल्या आणि माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे, मी स्वतःही 22-23 वर्षापासून आमदार आहे, की दर निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींचं अधिक शिक्षण झालेले लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. मग ते विधानसभेत असतील किंवा महानगरपालिकांमध्ये असतील, अशा प्रकारचे लोक निवडून येत आहेत. दुसरं, आरक्षण लागू झालंय त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळेल राजकारणामध्ये, या भूमिकेतून अधिकाधिक सक्षम स्त्रिया या राजकारणामध्ये पुढे येत आहेत आणि विशेषतः त्याच्यात महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी, एससी अशी आरक्षण असल्यामुळे समाजातल्या सर्व गटांमधल्या महिलांना चांगली संधी मिळालेली आहे. आणि पतिराजांचं म्हणाल तर कुटुंबामध्ये बरोबर असणारी व्यक्ती जितपत त्यांच्यावरती संवाद साधत असेल किंवा काही पक्षाच्या भूमिका त्या घेत असतील, पण त्याच्या पलीकडे माझ्या तरी निदर्शनाला अनेक महिला महापौर, अनेक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, अनेक नगरसेविका आलेल्या आहेत की ज्या स्वतःचं काम स्वतःच्या भागामध्ये करत असतात आणि त्यांनी स्वतः दुसऱ्यांना ज्या निवडून येतात, तिसऱ्यांना निवडून येतात, त्यांची स्वतःची व्होट बँक तयार झाल्यामुळे अनेक वेळेला सर्वसाधारण जागांवर सुद्धा महिलांना संधी द्यायला लागलेली आहे. आता उदाहरणार्थ ठाण्याच्या ठिकाणी महिला आरक्षण नसलं तरी सुद्धा सर्वसाधारण गटातल्या महिलांना दिलेलं आहे. कल्याणमध्ये अशाच पदपूर्वी दिली गेली होती आणि म्हणून एक दिसते की विधानसभा आरक्षण लागल्यानंतर स्त्रियांची संख्या वाढेल, तर त्यातून काय साध्य होईल? तर एक पहिलं म्हणजे स्त्रियांना जनतेच्या मध्ये वावरणं. आज आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या प्रभावामध्ये स्त्रियांना चारित्र्य हननाची भीती पण मोठ्या प्रमाणात वाटते आणि कौटुंबिक हिंसाचार, वेळ पुरेसा न देता येणं आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या होणारी बदनामी, वेगवेगळे दबाव, याच्यामधून ज्या स्त्रिया राजकारणात बाहेर पडू शकत नव्हत्या, तर त्या आता आरक्षण आल्यामुळे त्यांच्यासाठी राखीव संधी झाल्यामुळे एखाद्या बसमध्ये चढताना गर्दीने भरलेल्या डब्यात चढण्यापेक्षा आपण महिला राखीव डब्यात जावं असं जसं स्त्रीला वाटतं, तशाच प्रकारे त्यातल्या काही जणांना संधी चांगल्या प्रकारे मिळू शकेल. मी एक स्त्री चळवळीतली कार्यकर्ती, उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून मला जळताला असं जरूर वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या समाज सुधारक स्त्रिया होत्या त्यांना एक वाटलेलं आहे की आरक्षण ही कुठेतरी पागळेपणाची खूण होऊ नये, परंतु आता ती पागळेपणाची खूण न राहता समान संधीसाठी विशेष संधी म्हणून आपण तिच्याकडे पाहावं असं मला वाटतं. आणि अगदी महत्वाचं, महिला सुरक्षेचे इतके प्रश्न उभे राहत आहेत समाजामध्ये, तर म्हणून स्त्रियांनी शिक्षण, रोजगार, बचत गट यांच्या बरोबरीने महिलांनी दर आठवड्यामध्ये एखाद 2 दिवस तरी स्वतःचे कमीत कमी 2 दिवस तरी पीडित महिलांना भेटणं, त्याचबरोबर महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरती कायद्याची अंमलबजावणी होईल असं बघणं आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काम करणं, हा महिलांच्या प्रश्नाचा अजेंडा सुद्धा आला पाहिजे. पाणी, विकास, रोजगार, रस्ते, दळणवळण, अपघात मुक्तता, याच्याबरोबर सुरक्षित आरोग्य, अगदी बीजांड विक्रीपासून ते गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विरोधी गोष्टी करून त्याला गुन्हेगारांना शिक्षा घडवणं, अशा प्रकारचं सुप्रशासन करण्यासाठी स्त्रियांनी ह्या संधीचा उपयोग करावा. आणि जेव्हा स्त्रियांची संधी कुठेही वाढते, स्त्रियांची संख्या वाढते, त्यावेळेला भाषा बदलते, महिलांना सुरक्षितपणे जाणं शक्य होतं. पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा आपल्या मतदारसंघामध्ये दळणवळणाची साधनं सुरक्षित असावी, या दृष्टिकोनातून त्यांचं काम होईल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याच्यात विरोध करणारे काही लोकांना असं वाटते की समोर काही राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून हे केलं जात आहे, पण मला असं वाटतं की स्त्रियांची जागृती ही मतदानामध्ये आपल्याला सगळीकडेच वाढलेली दिसते. अनेक ठिकाणी महिलांची टक्केवारी पण जास्त येते, विशेषतः केरळ, तामिळनाडू यांच्यामध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये महिला मतदानाची संख्या पण आपल्याला जास्त दिसलेली आहे.
आणि त्यामुळे या विधेयकाचं मी मनापासून स्वागत करते. सन्माननीय एकनाथजी शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सुनेत्रा पवार या सगळ्यांनी याला समर्थन केलेलं आहे महायुतीने. आणि एनडीए मध्ये सुद्धा खासदार आमचे पूर्णपणाने याचं समर्थन करतील. याच्या संदर्भामध्ये माननीय शिंदे साहेब तसेच श्रीकांत शिंदे यांनी योग्य त्या सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. अनेक महिला कार्यकर्त्या दिल्लीला जाऊन ते स्वतः त्याच्यामध्ये निरीक्षण देखील करणार आहेत. आणि मला असं वाटतं की संपूर्ण भारतातल्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रीचं लक्ष या विधेयकाकडे लागलेलं आहे. परंतु ज्या स्त्रीला चूल पेटवायला काम केल्याशिवाय संधीच मिळत नाहीये, अशा स्त्रीच्या जीवनामध्ये, असंघटित क्षेत्रातल्या स्त्री जीवनामध्ये काही फरक होईल अशा पद्धतीने काम करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून उद्या जे माननीय मोदी साहेबांनी एक राजकीय इच्छाशक्ती प्रचंड दाखवलेली आहे, त्यामुळे आतापर्यंत 96 पासून ते आज 2026 पर्यंत 30 वर्ष जे बिल अडथळत चाललेलं होतं आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अशा पद्धतीने आरक्षण बघायला मिळेल असं वाटत नव्हतं. परंतु आज त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये 2030ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या मध्ये सर्व देशांनी एक वचननामा स्वीकारलेला आहे की 50-50% स्त्रिया प्रत्येक सेक्टरमध्ये असतील. त्यामुळे स्त्रियांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय प्रागतिक असं विधेयक आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करतो.